नमस्कार. आज आपण एका जबरदस्त सरकारी नोकरीच्या संधीबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. ही संधी आणली आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने आणि ही एक बहुप्रतीक्षित भरती आहे. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने तब्बल 175 कायमस्वरूपी नॉन टीचिंग पदांची घोषणा केली आहे. जे कोणी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. आता या भरतीची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहिती आहे? ही आहे सरळ सेवा भरती. म्हणजे काय? तर निवड फक्त एका परीक्षेवर आधारित असेल, कोणतीही मुलाखत वगैरे काही नाही. आणि यामुळे तुम्हाला एक स्थिर करिअर तर मिळतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कोणतीही बदली होणार नाही. तर आज आपण काय काय पाहणार आहोत एक नजर टाकूया. आपण या भरतीच्या संधीबद्दल बोलू, कोणती पदं उपलब्ध आहेत ते बघू, पात्रता काय लागेल, निवड प्रक्रिया कशी असेल आणि अर्ज कसा करायचा या सगळ्याची माहिती घेऊ. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि समजून घेऊया की ही नोकर भरती एक मोठी संधी का आहे. तर ही जी भरती आहे ना, ती गट ब, गट क आणि गट ड अशा 3 वेगवेगळ्या गटांसाठी आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत, त्यामुळे खूप जणांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. चला आता बघूया की नक्की कोणती पदं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पगार किती मिळणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जागा कुठल्या पदांसाठी आहेत ते बघा. प्रयोगशाळा परिचरसाठी तब्बल 41 जागा आहेत, लिपिक कम टंकलेखकसाठी 37 आणि वरिष्ठ लिपिकसाठी 14 जागा. म्हणजे संधी खूप मोठी आहे. आता इथे या टेबलमध्ये बघा पगार किती जबरदस्त आहेत. विशेषतः गट ब आणि क पदांसाठी तर पगार तुम्ही बघू शकता 1,32,000च्या पुढे जातोय. खूपच आकर्षक पॅकेज आहे नाही का? ओके, आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ते म्हणजे ह्या पदांसाठी अर्ज करायला पात्रता काय हवी. सगळ्यात आधी वयोमर्यादेचा मुद्दा. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, वय मोजलं जाणार आहे 20 मार्च 2026 या तारखेनुसार. आणि हो, अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण असायला हवं. तर खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष आणि जे राखीव प्रवर्गात किंवा EWS मध्ये येतात त्यांच्यासाठी 5 वर्षांची सवलत आहे. म्हणजे ते 43 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात. आता जी सगळ्यात लोकप्रिय पदं आहेत म्हणजे लिपिक आणि टंकलेखक, त्यासाठी काय लागेल? तर सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि त्यासोबतच टायपिंग सर्टिफिकेट्स. इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पात्रता तर समजली. आता बघूया निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल. तर बघा, परीक्षा खूपच संतुलित आहे. 4 मुख्य विषय आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयाला सेम वेटेज म्हणजे 25-25% महत्त्व दिलं आहे. आता परीक्षेची रचना बघा. एकूण 100 प्रश्न विचारले जातील आणि गुण असतील 200. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. आणि हे सगळं सोडवण्यासाठी आपल्याकडे 120 मिनिटं म्हणजे पूर्ण 2 तासांचा वेळ असेल. आता राहिला प्रश्न की अभ्यास किती कठीण असेल. तर मराठी आणि इंग्रजी या विषयांसाठी जी पातळी असणार आहे ती आपल्या 12वीच्या म्हणजे HSCच्या दर्जाची असेल. यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह आणि वाक्यरचना यावर भर असेल. चला आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, म्हणजे अर्ज कसा करायचा. या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झाली आहे. शेवटची तारीख आहे 20 मार्च 2026. अजिबात विसरू नका. आणि परीक्षा साधारणपणे एप्रिल महिन्यात होऊ शकते. आता अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी ती आहे 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गांसाठी 900 रुपये. आणि हो, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क आकारलेलं नाहीये. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. सगळं काही ऑनलाईन करायचं आहे. फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करा, मग संपूर्ण अर्ज भरा, ऑनलाईन फी भरा आणि फायनल फॉर्म सबमिट करा. झालं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे. पगारही चांगला आहे आणि बदलीची तर चिंताच नाही. त्यामुळे आपल्या ओळखीत, मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबात जे कोणी पात्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तर आता या भरतीबद्दलची सगळी माहिती आपल्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो, ही सरकारी नोकरीची संधी आपल्यासाठी योग्य आहे का याचा नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या. एक खूप महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.